मेथीची पीठ पेरून भाजी. आज फार्मर्स मार्केटमध्ये ताजी मेथी मिळाली आणि ठरवलं की ही भाजी करूया. माझी आवडती भाजी खरं तर सोलापुरी स्टाईलची आहे, पण माझ्या नवऱ्याला अशी भाजी खूप आवडते. असं म्हटलं चला त्याला खुश करूया. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, लसूण मिरची चिरून घेतली, खमखमीत फोडणी, मोहरी जिरे हिंग हळद आणि त्यात चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची घालायची, थोडंसं परतायचं आणि मग मेथी घालायची. आता मेथी घातली की त्याला मीठ आणि कणभर साखर घालून झाकण ठेवून शिजू द्यायची, म्हणजे त्याला आपलंच पाणी सुटतं. आणि ह्या सुटलेल्या पाण्यातच आपण पीठ म्हणजे बेसन किंवा डाळीचं पीठ पेरणार आहोत. चमच्याने नाही घालायचं, पेरायचं आहे, म्हणजे काय भुरभुरायचं वरनं. आणि किती, हे तुमच्या मेथीला किती पाणी सुटते त्याच्यावरती अवलंबून. सो अंदाज घेत मग आता हे पीठ घालून छान मिक्स केलं की परत एकदा ते पीठ शिजायला दणदणीत वाफ काढून घ्यायची. तुमची भाजी झाली हे कसं कळतं? जर का तुम्ही लोखंडाची कढई वापरली असेल ना, तर छान खरपुडी दिसायला लागते. म्हणजे जरा खाली बघितलं की असं ब्राउनिश पार्ट्स दिसायला लागतात आणि ते इतके मस्त लागतात. असं दिसायला लागलं की समजायचं की तुमची भाजी तयार. अशीच भाजी तुम्ही ढबू मिरची, दुधी भोपळा, कोबी कितीतरी या भाज्या वापरून करू शकता. मेथीची पीठ पेरून भाजी, फणसाचं घी रोस्ट आणि गरम पोळी. या जेवायला.